मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। हो आएंगे आएंगे राम आएंगे। हो आएंगे आएंगे राम आएंगे। हो खुल जाएंगे राम आएंगे। के बाद मेरी झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे। हो राम आएंगे तो अंगना सजाओगे। हो राम आएंगे तो अंगना सजाओगे। हो दीप जला के दीवाने बनाओगे। अंगना सजाओगे। दीवाने मनाओगे। दीप जला दीवानी में बनाओगे। मेरे घरों के सारे काम खुल जाएंगे राम आएंगे। झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे। शबर जातीत जन्माला आणि हे जो अभिनय ना याने कधीतरी रामायण पाहिलेलं असलं कुठं ना तो ताल वगैरे पक्का असला की त्याने करायचं बरं का. म्हातारी घाबरून गेली. म्हातारीला नक्कीच गावामध्ये नातेवाईक होते. म्हातारे कोणच बाई होते त्या माया आणि रुद्राक्षनं वजन मग म्हातारीने डायबिटीज वाढेल हा असं रामजींच्या बाबतीत अनेक चिंतन करत. आश्रमात या कधी रे शिल राम रघुनंदना. किती भाव आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी. मिट्टी मिट्टी बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा. शबर के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा. शबर के कुटिया का पावन. बरं का माता आदिवासी माता तुमचा जेवढा सन्मान रामांनी केलाय मला नाही वाटत कोणत्या जातीच्या महिलांचा तेवढा सन्मान रामांनी केला असेल.
खरंच आदिवासी मातांचा जेवढा सन्मान, केवळ सुद्धा एक आदिवासी समाजातलाच एक प्रकार आहे. केवटाच्या पत्तीचा आणि पुन्हा शबरी मातेचा जो सन्मान केला. कोणी म्हणत असेल शबरी आदिवासी होती, अरे शबरी आदिवासी होती हे म्हणण्यापेक्षा शबरी राम भक्त होती. शबरीला रामांनी भामिनी म्हटलेलं आहे आणि शबरीला रामांनी कुठेतरी माताही म्हटलेलं आहे. हे गोटी सुंदर रामांचा स्वभाव. शबरी माता प्रतीक्षा करते. बगिया में जाके मैं तो कलिया चुन लाऊंगी, फुले आत्मा माला बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. काठी कधी फेटी दिली अशी काठी अशी दिली वाका ना वाका आको आको अर्धी दारानी काठी अशी आको वाका ना असं. बगिया में जाके मैं तो कलिया चुन लाऊंगी असं याने म्हणतो ओरिजिनल शबरी. ती गावाने धंदी होती आनमा ते शबरी आनमा आता तेच राम धंदी. आणि मग रामजी इकडे इकडे आता कुठेच बसायचं इकडे आता दल्ली मनात जायचं बोलतात. आणि मग रामजी लक्ष्मणजींच्या समवेत शबरीच्या पंपा सरोवरावर आले. चला चला चला. हा हा वा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम. बाहेर 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 हा बाहेर बसा. राम लगे काय घाई लागली बस आता करतो. लक्ष्मण उभे राहा. हा लक्ष्मणानं बसायचं नाही. आणि शबरी मातेने बोर काय शबरी मातेने बोर आणले होते. रोजच बोर आणायची बिचारी आणि ती तोंडाला असं चाकून राहायचे अर्ध आणि मग त्या द्रोणामध्ये ठेवायची. सुंदर भगवान राम शबरी मातेने दिलेलं उष्टे बोर सुद्धा प्रेमाने खात होते. लक्ष्मणांना देत होते पण लक्ष्मण फेकत होते. लक्ष्मण काय खावायला मागे फेक मना लोक फेकला तिथे बाया बाया. तुम्ही 2 वर्ष जाणं मला तरी त्याला काय रामायचं. मी त्यांना म्हणत होता मा रामायण असं त्या पोराने अपेक्षा 3 पुरी होईल काय करा फेका का बोर एक फुल शबरी माता. हा रामांना बोर द्या. राम खातायत का आगो खा तोंड आला. हा लगेच शब्द पुन्हा लक्ष्मणाला देते. हा फेका आता हात समोर मागले फेकायला काय. तर असं सुंदर बोर खाल्लेत भगवान रामांनी. शबरी मातेने दिलेलं बोर लक्ष्मणांनी खाल्लं नाही. भगवान राम म्हणतात थांब याच बोरांची औषधी तुझ्यासाठी इंद्रजिताची जेव्हा शक्ती लागेल ते अमृता समान असेल आणि तुला जिवंत करेल. माझ्या भक्ताने दिलेला पदार्थ कोणता का असेना मी खातो पण माझ्या भक्ताने दिलेला पदार्थाचा कोणी अपमान केला तर त्या अपमानाचा बदला नक्कीच त्याला चुकवावा लागतो. दुसरं कारण असं आहे इंद्रजिताने सुद्धा असा वर मागितला होता की ज्याने आहार निद्रेचा त्याग केलेला असेल 14 वर्षापर्यंत त्याच व्यक्तीच्या द्वारा माझा मृत्यू व्हावा. आणि म्हणून लक्ष्मणजी यांनी आहार निद्रेचा त्याग केला असल्या कारणाने लक्ष्मणांच्याकडून त्याचा मृत्यू झाला. उद्या आपण या शबरी प्रसंगाला थोडं विस्ताराने पाहू. उद्या ठीक 10 ते 12 या टाइमात कथा होईल. चालेल तुमची कॅपॅसिटी दुपारी बसण्याची. हा आणि तदनंतर ठीक 4 ते 6 या टाइमात पालखीचा समय असेल 3 ते 6 या टाइमात पालखी मिरवणूक